आज आपण मखाण्यांपासून एक स्वादिष्ट व पौष्टिक चिवडा बनवणार आहोत. मखाण्यांना फॉक्स नट्स किंवा लोटस सीड्स देखील म्हटले जाते. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. हा मखाना चिवडा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता. त्यासाठी तो कसा बनवायचा ते पाहूयात. मखाना चिवडा करण्यासाठी सुरुवातीला मी एका स्टीलच्या प्लेटमध्ये एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा लाल तिखट, एक छोटा चमचा काळी मिरी पूड, एक छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ काढून घेतले आहे. आता हे कोरडे मसाले चमच्याने मिक्स करून घेऊ. आता एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे. त्यामध्ये पाव कप शेंगदाणे टाकून ते खमंग असे तळून घेऊ. अशा प्रकारे मी लो गॅस फ्लेमवरती हे शेंगदाणे खमंग असे तळून घेतले आहेत. त्यातील तेल निथळून ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर मी यामध्ये 2 टेबलस्पून सुके खोबऱ्याचे पातळ काप टाकून घेतले आहेत. ते देखील खमंग व थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घेऊ. हे सुके खोबऱ्याचे पातळ काप मी व्यवस्थित तळून घेतले आहेत. ते देखील तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता या ठिकाणी मी 10 ते 12 अख्खे काजू घेऊन त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून घेतले आहेत. ते या तेलामध्ये टाकून गुलाबीसर रंगावरती तळून घेऊ. अशा प्रकारे हे काजूचे तुकडे मी गुलाबीसर रंगावरती तळून घेतले आहेत. ते देखील तेल निथळून या प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर मी यामध्ये 1 टेबलस्पून मनुके टाकून घेतले आहेत. ते काही सेकंदातच अशा प्रकारे टम्म फुगतात व त्यांचा रंग बदलतो. त्यावेळेसच ते लगेचच तेलातून काढून घ्यायचे आहे. मनुके तेलात जास्त वेळ ठेवल्यास ते जळू शकतात. या चिवड्यासाठी लागणारे सर्व जिन्नस तळून झाल्यानंतर मी या कढईमधील थोडेसे तेल एका वाटीमध्ये काढून घेतले आहे. त्यानंतर मी उरलेल्या तेलामध्ये 2 कप मखाने टाकून घेतले आहेत. आता हे सतत हलवून लो गॅस फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. अशा प्रकारे हे सर्व मखाने मी 5 ते 7 मिनिटं लो गॅस फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेतले आहेत. आता हे मखाने कुरकुरीत झाले आहेत की नाही ते चेक करून पाहू. तुम्ही येथे पाहू शकता मखाने व्यवस्थित कुरकुरीत झाले आहेत. तर हे सर्व भाजून घेतलेले मखाने एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच कढईमध्ये वाटीत काढून घेतलेले तेल, सर्व कोरडे मसाले टाकून परतून घेऊ. आता यामध्ये सर्व तळलेले जिन्नस टाकून मिक्स करून घेऊ. आता यामध्ये भाजून घेतलेले मखाने टाकून 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ. अशा प्रकारे हे सर्व मखाने 1 ते 2 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेतले आहेत. अशा प्रकारे स्वादिष्ट व पौष्टिक मखाना चिवडा बनवून तयार आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या चिवड्याचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करू शकता. हा मखाना चिवडा या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.